अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी आपण मोदींचा भक्त असल्याचा वक्तव्य केल्यानंतर विरोधकांकडून आता टीकेची झोड सुरू आहे। ऍक्सिडेंट केसमध्ये अडकलेल्या सुनबाईंना कोठारे वाचवतायत असा थेट आरोप किशोरी पेडणेकरांनी केला। तर ईडीची नोटीस आली का असा सवाल रमेश पाटलांनी महेश कोठारे यांना केलाय। मुंबईमधल्या कार्यक्रमात महेश कोठारेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजपचं कौतुक केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं निशाणा साधलाय। ऍक्सिडेंट केसमध्ये अडकलेल्या सुनबाईंना वाचवण्यासाठी महेश कोठारे भाजपवर स्तुतीसुमनं उधळत आहेत असा दावा किशोरी पेडणेकर यांनी केलाय। ते कलाकार आहेत, बरोबर आहेत। सुनबाई अडकलेत एका ऍक्सिडेंटमध्ये, कसं वाचवायचं अशी मुक्ताफळं सुमनं उधळल्याशिवाय आणि जी काय एक संस्कृती तयार होते, मी नाव नाही घेणार कारण कुठल्याही जातीचा मला अपमान नाही करायचा आहे, जे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ज्या संस्कृतीने पूर्ण महाराष्ट्रावर शौर्य दाखवलं, पण शौर्याबरोबर कौर्य पण दाखवलंय, मी एवढंच म्हणेन। उर्मिला कोठारे यांच्या कारनं मुंबईमध्ये 2 मेट्रो कामगारांना चिरडलं होतं। 28 डिसेंबर 2024 ला कांदिवलीमध्ये अपघात झाला होता। या अपघातामध्ये एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर एक कामगार गंभीर जखमी झाला होता। अपघातामध्ये उर्मिला कोठारे आणि त्यांचा ड्रायव्हर सुद्धा जखमी झाला। या अपघातामध्ये उर्मिला कोठारे यांच्या ड्रायव्हरवर देखील गुन्हा नोंद झालाय। या प्रकरणामधून उर्मिला कोठारेंना वाचवण्याचा प्रयत्न महेश कोठारे करत असल्याचं पेडणेकरांचं म्हणणं आहे। दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधल्या रमेश पाटलांनी महेश कोठारे यांना फोन केला। तुमच्या मागे ईडी लागली नाही ना असा सवालच रमेश पाटलांनी केलाय। महेशजी, काय झालं माहिती का, आम्ही तुमचे फार मोठे फॅन आहोत। अच्छा, आम्ही संत ज्ञानेश्वर मूवी पासून तुम्हाला चाहत आहे, पण काल तुम्ही जे बोलले ना भाजप बद्दल, ते हरकत नाही। आपल्याला ईडी वगैरेची नोटीस नाही आली या विषयावर? तेच कसं आहे, तुम्ही कलाकाराची जात नसते माहिती का। अरे पण माझं मत असू शकते ना, मत असू शकतं, पण असं वाटतं असू शकते ना, पण तुम्ही का नसू शकते माझं मत। आणि ज्या माणसाने, ज्या मोदींनी इतकं मोठं काम केलं ह्या देशासाठी, इतकी इन्फ्रास्ट्रक्चरची इतकी वर्ष नाही झालं, ते आता होत झालेलं आहे। त्याच्यात काय कोणी त्याची दखल घ्यायची नाही का? ज्या माणसाने आपलं सर्वस्व देशासाठी वाहिलेलं आहे, जो स्वतःच्यासाठी काही करत नाही, सगळं देशासाठी करतो, त्याचं कौतुक करायला काय झालं? ते तर आहे म्हणा तुमची गोष्ट, कारण की आपण भाजप विरोधात नाहीये पक्षाच्या। मग भाजप विरोधात काय, मी भाजप भक्त आहे आणि मी म्हणतो ठामपणे आज, आणि मी मोदीजींचा सुद्धा भक्त आहे। काय म्हणणं आहे बोलत। दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांनी महेश कोठारेंची बाजू उचलून धरली। महेश कोठारे यांनी जर भारतीय जनता पार्टी असेल, त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब असतील, यांच्याबद्दल जर कौतुकोद्गार काढले असतील, तर यांचं पोट कशाला दुखायला पाहिजे? यांना का जुलाब होत आहेत? यांना जर जुलाब होत असेल तर त्याच्यावर त्यांनी गोळी घ्यावी, कारण त्यांनी कलाकारांनी त्याचं वैयक्तिक मत मांडलं। तुम्हाला काय चूक आहे? तुम्हाला काय प्रॉब्लेम येतोय? हे काही राजकीय व्यक्तिमत्व नाही। मोदीजींवर प्रेम करणारे आपल्या देशातच नाही, विश्वात लोक आहेत। एखाद्या कार्यक्रमात महेश कोठारेंनी मी मोदी भक्त आहे आणि महापौर भाजपाचा होणार असं वक्तव्य केलं असेल, तर त्याला अशा प्रकारे संजय राऊतांनी वळण देणं हे चुकीचं